तर नमस्कार मित्रांनो, संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. तर आज आपण पुन्हा चाललेलो आहे स्नेकहेड माशाची शिकार करायला. कुठे? आमच्या शेतात. नेहमीप्रमाणे आपण तिथंच पकडतो मासे. चला तर मग तुम्हाला दाखवतो आज कसा मोठा मासा गावतोय का छोटा मासा गावतोय तो. शेतात आलेलो आहे आपण. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आपण. बघू शकता इथं वड्याला आलोय. व्हिडिओ काढणं सोपं नाही मित्रांनो, पण तुमच्यासाठी दाखवतोय मी. ऊन पडलेलं आहे त्यामुळं सापांची भीती वाटते. खतरा हो भी सकता है, नहीं भी सकता है, कुछ भी हो सकता है. हे मी नेहमीप्रमाणे सांगत असतो व्हिडिओमध्ये. काळजी घ्यायची. आमचे मित्र गणेश पुढे चाललेले, त्यांची शेती बी इकडे आहे पुढं वड्याच्या पलीकडे. इथं बघू शकता हे कसं सापागत दिसतंय. त्यामुळं आमच्या इथं ह्याला सापाचा कांदा म्हणतात. हे असा पिकल्यावर ह्याच्या खाली लाल लाल डाळिंबागत कांदा येतो, असा मोठाच्या मोठा. सगळी याला बघून घाबरतात. पण आता जसं जसे टेक्नॉलॉजी आली तसं आपल्याला मोबाईलद्वारे कळतं की भाजी आहे. नाही तर पहिलं आम्ही लहानपणी याला घाबरायचो आणि म्हणायचो सापाचा कांदा आहे, सापाचा कांदा आहे. हे लहानपणी आम्ही ह्याची फळं खायचो. धामणाचे झाड म्हणायचो याला. बघू शकता तुम्ही इथे हे शेवग्याचं झाड आहे. ह्याची एक आपण व्हिडिओ बनवू. शेवग्याचा पाला त्याची आपण व्हिडिओ बनवून पाल्याची. वावर पेरलेत. पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला मित्रांनो. आपण आलेलो आहे आता वड्यापाशी. स्नेकहेड मासा इथंच असतो. हा आमच्या शेतातील वडा आहे मित्रांनो. आता मोठा पूर आला होता. बघू शकतो तुम्ही माझ्या मागे मोठमोठी झाडे वाहून आलेली आहेत. तर आता पाणी कमी झालेलं आहे पूर्ण. पूर्ण बघू शकता तुम्ही इथे माती वाहून गेलेली आहे सगळी. रिस्क आहे भरपूर, कारण की हा पूल एकदम छोटा असल्यामुळं इथे मोठमोठी झाडे वाहून येतात. बघू शकता एवढी मोठी मोठी झाडे आहेत. पूर्ण पॅक झालं आहे सगळं वाट पाणी जायचं. त्यामुळं हा कटाडा कायम तुटतो. इथं 2-3 वेळा पूल तुटलेला आहे. हा पाण्याच्या मोटरी बी वाहून जातात तिथून. हा असा डायरेक्ट नीरा नदीला जातो हा बंधाराचं पाणी. तसंच जाऊन वीर धरण याला जाऊन मिळतं. इकडं आपल्या शेतातनं बी डोंगरातनं पाणी आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. चल रे.
इथून पाणी जात होतं सगळं पूर्ण, बघू शकता तुम्ही. भरपूर मोठा पूर आला होता. इथे सर्वत्र पात्रीची भाजी आहे. दाखवतो तुम्हाला. ही पात्रीची भाजी, ज्यांना कोणाला मुतखड्याचा लघवीचा त्रास आहे त्यांनी ही पात्रीची भाजी अवश्य खा. अशी खाली तरी चालती. आणि ही पात्रीची भाजी ज्यांना कोणाला मुतखडा आहे त्यांनी आवश्यक खा, जशी की मी खातोय तशी. आयुर्वेदिक म्हणलं की उमेश हे सगळं सांगणार. बघू शकता तुम्ही सर्वत्र आहे. थोडीशी कडवट असते, शरीराला चांगली असते. पात्रीची भाजी लाईव्ह दाखवली तुम्हाला. ही बारंग्याची भाजी कालच केली होती आपण. तर स्पॉट्सवर आलेलो आहे आपण आता. बघू शकता तुम्ही एवढी साईज पकडली मित्रांनो. बघू शकता घसरतोय. खतरनाक साईज मित्रांनो. स्नेक हेड मासा. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा घसरतोय. बघू शकता साईज. No, 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 no. खतरनाक साईज. तीन वेळा पडला पण माझ्या हातात आहे. खतरनाक साईज. स्नेक हेड. बोललो होतो ना, संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. खतरनाक साईज. दुसरा स्नेक हेड. साईज छोटी आहे पण 2 मिळाली. अजून एक तिथं आहे. बघू शकता ह्या तिथं आहे अजून एक. 2 स्नेक हेडचा पाऊस. सकाळी आपण स्नेक हेड पकडला होता, त्याची आपण आता रेसिपी बनवणार आहे. बघू शकता स्नेक हेड मासा. हळद, मीठ, चटणी, तेल सगळं टाकून ठेवलेलं आहे. आता फक्त त्याला शिजवायचं आहे. चला तर मग त्याला आता आपण शिजवून घेऊया, रेसिपी बनवूया. तर मासा सकाळी आपल्याला 2 गावले होते. सगळं तेल, हळद, मीठ, चटणी हे सगळे एकत्रच करून टाकलेलं आहे. त्यात फक्त आता आलं लसूण पेस्ट ॲड करायची तर आपल्याला. चिकन मसाला टाकूया आपण. तुम्हाला तर माहिती आहे टोमॅटो सॉस मी कुठं बी टाकतो कुठल्याही भाजीमध्ये. तर माशांना पूर्ण पलटी करून घेऊया. हा मासा एकदम चविष्ट असतो मित्रांनो. जशी मरळ असते ना तशीच मरळगतच मासा आहे हा स्नेक हेड. आमच्या इकडं नदीला वड्याला भरपूर मिळतात असले मासे. बघू शकता साईज केवढी आहे माशांची. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. कालच्याला आपण बारंग्याची भाजी बनवली होती. आज म्हणलं त्याला काहीतरी वेगळं नवीन म्हणून आपण स्नेक हेड पकडले. 2 भरपूर होते पण आपल्याला 2च मिळाले. असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा मित्रांनो.
त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया आपण. 2 मिनिटे फक्त वाफ देऊया त्याला. 2 मिनिटं झालेत. आता आपण बघूया. कसा छान कलर आलाय बघू शकता तुम्ही. हा मासा एकदम कडक असतो वांबीगत, म्हणजे याचे तुकडे होत नाहीत जास्त करून. हा एकदम कडकच राहतो मासा असा, म्हणजे बाकीच्या माशांपेक्षा हा मासा एकदम कडक राहतो. म्हणजे शिजला तरी ह्याचे तुकडे असे कडकच राहतात. बघू शकता. आता मला मासे बी आवडतात, पण हा मासा मी जास्त पकडल्यामुळं मला जास्त आवडत नाही. आता या माशांवर अश्विनीच आल्यावर ताव मारेल. कंपनीत गेली आहे. तुम्ही म्हणताल तिला कंपनीत लावताय, तुम्ही काय करताय? तर माझं सलूनचं व्यवसाय आहे मित्रांनो. माझं घरापाशीच इथं सलूनचं दुकान आहे. मी दिवसभर इथं दुकानात असतो कामाला. जसा वेळ भेटेल तसं गिराईक नसलं की मग आपलं हे व्हिडिओ बनवायला आपलं बाहेर जात असतो. बघू शकता. मासा पूर्ण शिजलेला आहे. तर मित्रांनो, मासा पूर्ण शिजलेला आहे. तुम्हाला पकडून दाखवला आणि भाजी कशी बनवायची ती बी सांगितली. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. लक्षात ठेवायचं. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्राला सपोर्ट करा. कॉमेडी व्हिडिओ असतात अश्विनी आणि उमेश. कशी वाटली रेसिपी? चला तर मग बाय बाय.